नमस्ते, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर बघा, आजचा जो व्हिडिओ आहे तो प्रिन्सेस कट ब्लाउजचा आहे। नेहमीच प्रिन्सेस कट ब्लाउज जास्त येतात चॅनलवरती, पण आजचा ब्लाउज पीस वेगळा आहे। आरी वर्क केलेला ब्लाउज पीस आहे आणि हा जो ब्लाउज पीस आहे ना तो रेडीमेड आहे, तो वर्क करून घेतलेला नाही। जर आपण वर्क करून स्वतःहून घेतला तर आपण आपल्या मार्किंग प्रमाणे त्याच्यावरती वर्क करतो, पण हा रेडीमेड असल्यामुळे आपल्या साईजमध्ये त्याला सेट करायचं आहे। तर खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी तुम्हाला कशा पद्धतीने ब्लाउज आपल्याला तो स्टिच करायचा जर रेडीमेड वर्क आलं असेल तर। कारण बघा, मार्केटमध्ये आता सध्या बऱ्याच प्रकारच्या साड्यांवरती असे वर्क केलेले ब्लाउज पीस यायला लागलेले आहेत आणि सीझन आहे दिवाळीचा, असे तुमच्याकडे सुद्धा ब्लाउज पीस येतील नक्कीच स्टिच करायला। तर जर आले तर त्यावेळी तुमची धांदल उडायला नको। बरेच जण नवशिके असतात आणि ते ब्लाउज त्यांना करायचे असतात कंप्लीट, पण थोडासा गोंधळ उडतो। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कशा पद्धतीने मी त्याला सेट करणार आहे। काय होतं, गळे वर्क केलेले एकतर मोठे असतात एकतर छोटे असतात, गळा रुंदी छोटी असते, काहीची मोठी असते। तर बघूयात आपण पुढे कशा पद्धतीने ते आपण सेट करायचे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी परवा बोलता बोलता एका व्हिडिओमध्ये बोलले होते आणि आधीमध्ये बोललेले होते, असं नाही की सुरुवातीला किंवा शेवटीला, मध्यांतरी बोलले होते की आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर होणार आहेत आणि आता ते झालेत। आणि तेव्हा मी काय म्हटलं होतं की आपण बेसिक टू ॲडव्हान्स स्टिचिंग क्लास आपण चालू करूयात। तर बऱ्याच जणांचा मला रिस्पॉन्स छान आला, खूप जण म्हणत आहेत की चालू करा। तर नक्कीच आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स शिवण क्लास चालू होणार आहे। तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा, त्यातून एक गोष्ट मला कळाली की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता, स्किप करत नाही। कारण जर तुम्ही सुरुवातीला जर मी हे बोलले असते तर माझ्या लक्षात आलं असतं की ते तुम्ही ऐकून मला कमेंट केला, पण असं नाही। मी मध्यांतर बोलले होते की आपण क्लास चालू करूया का, तर त्याच्यावरून लक्षात आलं माझ्या की तुम्ही व्हिडिओ बघता आणि नक्कीच आपण आपल्या चॅनलवरती क्लास चालू करणार आहे, जेणेकरून त्याचा तुम्हाला भरपूर फायदा येईल। कारण कसं आहे, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तर रोज येतात, आता थोडा मध्यंतरी गॅप पडला, बराच पडला, पण इथून पुढे नाही पडणार। पण कसं आहे, माझे जे ब्लाऊज असतात ना ते एकतर कस्टमरचे ब्लाऊज पीस असतात, त्याचेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते। आणि शिवाय एकाच व्हिडिओमध्ये कटिंग आणि शिलाई दोन्ही पार्ट असतात। 30 मिनिटाचा, कधी 35 मिनिटाचा व्हिडिओ होतो। जसा डिझाईन असेल, जसा वेळ लागेल ना तसा तो व्हिडिओ होत असतो। मोठे असतात व्हिडिओ, पण ते तुम्ही बघता, बऱ्याच जणांना खूप त्याचा फायदा पण होतोय। तर छान वाटलं ते बघून मला, आणि लवकरच आपण क्लास पण चालू करू। तर आजचा व्हिडिओ तर खूपच जास्त मोठा झालेला आहे, कारण मी सगळं डिटेलमध्ये याच्यात कटिंग शिलाई दाखवलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ पण पूर्ण बघा, खूप तुम्हाला फायदेशीर ठरेल। आणि कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। नाही काही समजलं तर मला विचारत चला। भलेही मी त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ नाही बनवत, पण ज्यावेळी मी दुसरा व्हिडिओ टाकत असते ना त्याच्यामध्ये त्याबद्दल बोलत असते। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा, जेणेकरून तुमच्या शंका पण सगळ्या निघतील। माझ्याकडून तर मी पूर्ण प्रयत्न करतच असते की तुमच्या शंका काही राहायला नको। मी व्हिडिओ किती मोठा होतोय हे नाही बघत, मला पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये दाखवायचं असतं, तर मी ते दाखवत असते। तुम्ही बघत चला, स्किप करू नका। आणि चला आता मग आपण ब्लाऊजच्या कटिंगला आणि शिलाईला सुरुवात करूयात। तर बघा, इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे। तर हा जो ब्लाऊज पीस आहे तो रेडीमेड आहे, वर्क केलेला आरी वर्कचा। तर त्याचाच आपण हा पॅडेड ब्लाऊज करणार आहे। तर बघा, इथे मी हे पॅड घेतलेले आहेत। 34चे ॲक्च्युली मला मिळाले नाहीत म्हणून मी ते 36चे वापरणार आहे, पण जास्त काही त्यामध्ये फरक नसतो। तर बघा, मी तुम्हाला एकदा डिझाईन दाखवून घेते कशा पद्धतीची आहे ती। खूप छान त्यांनी वर्क दिलेला आहे, पण कसं आहे, ज्यावेळी आपण रेडीमेड ब्लाऊज पीस घेतो ना त्यावेळी ती जी डिझाईन आहे ती आपल्या साईजला मॅच होईल असं नाही, यामध्ये थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतं। तर तेच आपण ॲडजस्टमेंट करून हा ब्लाऊज कसा बसवणार आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, ही पुढच्या गळ्यासाठी डिझाईन आलेली आहे, पण पुढच्या गळ्याचा जो पार्ट आहे तो देखील यामध्ये व्यवस्थित सेट होणार नाही। तर ते पुढे तुम्हाला समजेलच। पाठीमागची परफेक्ट डिझाईन आहे, पण यामध्ये कसं आहे, ब्लाऊजची उंची जास्त आहे, त्यामुळे वरती शोल्डरपाशी पण थोडासा गॅप राहील। तर ते पण तुम्हाला कसं मॅनेज करणार आहे हे बघायला भेटेल, कारण आत्ता सध्या मार्केटमध्ये खूप ब्लाऊज अशा पद्धतीचे आलेले आहेत। बऱ्याच जणांना परवडत नाही आहे ब्लाऊजवरती वर्क करून घ्यायला, तर असे रेडीमेड ब्लाऊज घेऊन स्टिच करून घ्यायचं चालू आहे। तर आपण या ब्लाऊजच्या कटिंगला आता सुरुवात करूयात। बघा, मी टोटल 1.5 मीटर अस्तर घेतलेला आहे, कारण पॅडेड ब्लाऊजसाठी मी डबल अस्तर वापरते फ्रंट पार्टला। कोणी कोणी नाहीत वापरत, पण कोणी कोणी वापरतात। मी डबल वापरते, कारण सिंगलमध्ये पॅड बसवायला मला योग्य वाटत नाही। आपल्याला अस्तरला 4 फोल्ड करून घ्यायचं आहे। तर बघा, मी अशा पद्धतीने याची 4 फोल्ड घडी घालते। बॅक आणि फ्रंट दोन्ही पण आपण एकत्र कटिंग करणार आहोत। तर बघा, छातीचा चौथा भाग आहे 9 इंच, अर्धा इंच लूजिंग ठेवायचं।
प्लस त्यामध्ये 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन, 1.5 इंच प्रिन्स कटसाठी मार्जिन, अशा पद्धतीने आपल्याला अस्तर फोल्ड करून हे कट करायचं आहे. तर 13 इंच होईल साधारण. आपण 13.5 इंच फोल्ड कपडा कट करूयात, जेणेकरून तो कमी नको पडायला. थोडासा जास्त झाला तर आपण कट करू शकतो, पण कमी पडला तर ॲडजस्ट नाही होणार. म्हणून मी 13 इंच अस्तर अशा पद्धतीने फोल्ड केलं आणि एवढंच कट करते. याच्यामध्ये बॅक आणि फ्रंट दोन्ही पण आपण कटिंग करणार आहोत. खूपच सोपी कटिंग आहे, पण तुम्हाला जर डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करणं जमत नसेल, तुम्ही नवीन असताल, याच पद्धतीने अगोदर पेपर कटिंग करा, त्यानंतर अस्तरवरती कटिंग केलं तरी पण चालेल. बघा, फोल्ड बाजू अस्तरची मी माझ्या समोर ठेवलेली आहे अशा पद्धतीने. आता याच्यावरती आपण मापं टाकायची आहेत. तर बघा, सगळ्यात अगोदर माप टाकायचं ते म्हणजे ब्लाऊजच्या पूर्ण उंचीचं. तर मला पूर्ण उंची तयार ठेवायची आहे याची 15 इंच. तर बघा, मी 16 इंचावरती मार्किंग करणार आहे. आता सगळ्यांचीच उंची एवढी नसती, ही खूप जास्त उंची आहे मान्य, कारण या कस्टमरची हाईट देखील त्याच मापाची आहे, म्हणून हा 15 इंच ब्लाऊज तयार होणार आहे. पण रेग्युलर माप आपलं 14 इंच 13.5 इंच असतं. किती पण असू देत, बघा उंचीमध्ये 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे मार्जिनमध्ये आणि माप टाकायचं आहे. तुमची उंची किती तयार ठेवायची आहे बघा, त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन घ्या आणि मार्किंग करून कट करा. उंचीचं माप आपलं टाकून झालेलं आहे. आता इथे आपल्याला शोल्डर घ्यायचे आहेत. बघा, डीप नेकनुसार मी 5.5 इंच शोल्डर घेते आणि मुंडा उंची घेत आहे इथे 6.5 इंच. त्याच्यानंतर इथे आपल्याला 6 इंचावरती एक पॉईंट घेऊन वरती लाईन जोडून घ्यायची आहे. आता बघा, ही लाईन अगोदर मी इथे सरळ करून घेते पट्टीने. त्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छातीचा चौथा भाग आहे 9 इंच, तर अर्धा इंच लूजिंग ठेवून 9.5 वर मार्क केलं. त्याच्या पुढे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन. तुम्ही 2 इंच पण ठेवू शकता, पण मी 1.5 ठेवलेला आहे. आता इथे कमरेचा चौथा भाग जो काही असेल तो, तर 7.5 इंच चौथा भाग आहे या ब्लाऊजचा. तुमचा किती आहे बघा, त्याचा चौथा भाग करा आणि माप टाका. 1 इंच टक्स मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला. बघा, 7.5च्या पुढे 1 इंच टक्स मार्जिन आणि त्याच्या पुढे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन. तर हे आपलं बेसिक माप झालेलं आहे. आता फ्रंटसाठी आपल्याला मापं वाढवावी लागतात, तर ते कशी वाढवायची ते पण बघा. आता बघा, इथे ही लाईन अगोदर मी जॉईंट करून घेतलेली आहे. एक्स्ट्राचं जे माप आहे ते वाढवते. कमरेकडे 2 इंच फ्रंटसाठी आणि मुंढ्याच्या बाजूकडे 1.5 इंच. तर हे फक्त फ्रंटसाठी आहे. बॅक पार्टमधून ते कट करून आपण कमी करणार आहे. कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मुंढ्याचा आकार दिलेला आहे बघा मी अशा पद्धतीने. पुढच्या मुंढ्याचा आकार प्रिन्स कटोरी जोडल्यानंतर कटिंग करायचा आहे, कमी जास्त बघून. आत्ताच तो कट नाही करायचा. पाठीमागच्या मुंढ्याच्या आकाराप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी कट केलेला आहे. खूप सोपी कटिंग आहे. कमी वेळेमध्ये ब्लाऊज तयार होतो. परफेक्ट फिटिंग येतं. नक्की ट्राय करून बघू शकता. हा वरचा आहे तो आपण बॅकसाठी ठेवायचा, म्हणून बी असं तिथं मार्क केलं मी. शोल्डरमध्ये फोल्ड आहे, तर हे फोल्ड पण मी इथे असं कट करून घेते. त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही अस्तर सेपरेट करायचे आहेत, बॅकचा आणि फ्रंटचा. त्यातला फक्त बॅक घ्यायचा आणि हे वाढवलेलं 1.5 आणि 2 होतं ते कट करून काढायचं, कारण हे फक्त आपल्याला फ्रंटमध्ये पाहिजे. आता इथे फ्रंटचं अस्तर घ्यायचं आहे. बॅक मी साईडला ठेवला. त्याचा गळा आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत बॅकचा, कारण आरी वर्क गळ्यावरती केलेलं आहे. आता बघा, इथे अस्तर व्यवस्थित मी फोल्ड करून घेतलं. आता याच्यावरती आपण मापं टाकायचे. सगळ्यात अगोदर माप टाकायचं ते म्हणजे गळ्याचं. गळा रुंदी 2.5 इंच ठेवते बघा. 2.25 पण ठेवू शकता तुम्ही. मी इथे 2.5 ठेवलेली आहे आणि गळ्याची उंची तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. आता इथे वर्क आहे, या वर्कनुसारच मला उंची ठेवावी लागणार आहे. तर 7 इंच यांनी तयार दिलेली आहे, तर मार्किंगमध्ये मी 7.5 इंच ठेवते, जेणेकरून गळा 7 इंचाचा तयार होईल. बघायचा ब्रॉडनेस थोडासा जास्त आहे, तिथे थोडंसं मॅनेज करावं लागेल. बाकी उंची परफेक्ट दिलेली आहे गळ्याची. अशा पद्धतीचा वर्कचा ब्लाऊज असेल तर तुम्हाला सगळी मापं व्यवस्थित मोजूनच घ्यावी लागणार आहेत, कारण जी डिझाईन आहे ती देखील आपल्या ब्लाऊजवर यायला हवी आहे. तर व्यवस्थित माप घ्यायचं आहे. 7.5 वरती मार्क केलं मी आणि इथे 3 इंचावरती ब्रॉडनेस घेतला. बॉक्स बनवून घ्यायचा आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. खूपच जास्त फॅशन चालू आहे आरी वर्क ब्लाऊजची, तर भरपूर असे माझ्याकडे स्टिच करायला आहेत, त्यातलाच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. इथे 4 इंचावरती दोन्ही बाजूकडे मार्क करायचं, सरळ लाईन मार्क करून घ्यायची. बघा, फ्रंट हुकचा ब्लाऊज आहे हा. सिंपल ब्लाऊज आहे, फक्त कशा पद्धतीने स्टिच करायचा असतो ते दाखवणार आहे. प्रिन्स कटचा आकार दिला बघा. टक्स रुंदी 2 इंच घेऊन असा शेप देऊन घ्यायचा आहे. मुंड्यामध्ये अर्धा इंच आपण इथे टक्स कट करणार आहोत, म्हणजे छान पफ येतो ब्लाऊजमध्ये. तर हा ऑप्शनल आहे. हवा असेल तर तुम्ही मुंड्यामध्ये
टक्स कट करू शकता. जास्त पफ नको असेल तर तुम्ही मुंड्यातला टक्स कट नाही केला तरी चालेल. फक्त जे मार्जिन आपण 1.5 वाढवलेलं आहे ना मुंड्याच्या साईडला, तिथे मात्र तुम्ही 1 इंच वाढवा, कारण कटिंग नाही करायचं म्हणून. जर कट करणार असाल तर 1.5 वाढवा. अशा पद्धतीने मी ते कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर याचा गळा कट करायचा आहे. याचे 2 भाग करायचे आहेत, कारण हा फ्रंट हुकचा ब्लाऊज आहे. कटिंग व्यवस्थित बघा. काही नसेल समजलं तर कमेंटमध्ये विचारा. 36 साईजचा हा ब्लाऊज आहे. आता बघा, हे उरलेलं अस्तर याच्यावरती सगळ्यात अगोदर जे फ्रंटचं अस्तर आहे ना ते डबल कट करायचं आहे, कारण एक आहे ते मेन फॅब्रिकला लागेल आणि दुसरं आहे ते आपण पॅडसाठी यूज करणार आहे. तर काय करायचं, आपल्याला अस्तर हे डबल कट करायचं आहे. कुठंही अस्तर वाढवायचं नाही, ॲज इट इज कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, अस्तरवरती कशा पद्धतीने सेट होते त्या पद्धतीने करा आणि कटिंग करून घ्या. ऑप्शनल आहे एक्स्ट्रा अस्तर वापरायचं. जर कापड जास्त पातळ असेल तर एक्स्ट्रा अस्तर वापरा, जास्त जाड असेल तर नाही वापरलं तरी पण चालेल. पण फिनिशिंग छान येतं. ज्यावेळी आपण डबल अस्तरचा वापर करतो ना त्यावेळी फिनिशिंग खूप छान येतं. तर तुमच्या इच्छेवरती आहे अस्तर डबल वापरायचं की सिंगल वापरायचं. इथे मी गळा कट करून घेतला. अगदी परफेक्ट जसं आहे तसं एक्स्ट्रा अस्तर मी कट करून घेते. त्याच्यानंतर कटोरीचं सुद्धा आपल्याला डबल अस्तर लागतं. फ्रंटचं अस्तर पूर्ण डबल लागतं यामध्ये. पॅडेड ब्लाऊज नसेल बनवायचा तरी चालेल, सिंपल कटिंग करून जसं आहे तसं स्टिच करा. फक्त पॅडचा जो भाग आहे तो इथे तुम्ही कट करू शकता. पण आता सध्या पॅडेड ब्लाऊजसुद्धा खूप जास्त कस्टमर स्टिच करून घेत आहेत. बघा, इथे कटोरीचा पार्ट मी व्यवस्थित सेट केला आणि हा देखील कट करते. या पार्टलाही आपल्याला कुठेही काहीही वाढवायचं नाही, ॲज इट इज कटिंग करून घ्यायचं आहे. अगदी सावकाश आज मी तुम्हाला कटिंग दाखवते. बघा, व्हिडिओ आपला खूप मोठा झालेला आहे. 39 ते 40 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. पण डिटेलमध्ये कटिंग स्टिचिंग दोन्ही पण दाखवलेलं आहे. अगदी तुम्ही नवीन शिकणाऱ्या जरी असताल ना तरीही तुम्हाला काहीही अडचण येणार नाही असं मला वाटतं. पण समजा आली तरी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. रोज काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचे आपले ब्लाऊज अपलोड होत असतात. त्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये ती शंका मी कव्हर करून घेते. आता काय करायचं आहे, आपल्याला याच्यावरती बाहीचं कटिंग करायचं आहे. बाही कट करण्यासाठी अस्तर 4 फोल्ड करून घ्यायचं. सगळ्यात अगोदर घडीचं माप टाकायचं आहे 10 इंचावरती. बघा, 9.5 आपण छातीचा चौथा भाग घेतला होता, तर अर्धा इंच जास्त घेऊन घडी टाकायची. छातीच्या चौथ्या भागामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचं, म्हणजे मी 10ची घेतली बघा. आणि उंचीचं माप टाकायचं आहे. तर जितकी उंची तयार ठेवायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन घ्यायचं. मला उंची तयार ठेवायची आहे 10.5 इंचाची, तर मी 11.5 इंचावरती मार्किंग करते. त्यानंतर आपल्याला बघा इथे सरळ लाईन मार्क करून घ्यायची आहे. खाली अस्तर तिरकं वगैरे असेल तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे सरळ. बाहीचा उतार आपल्याला द्यायचा आहे 3.5 इंचावरती. अगोदर ही लाईन मी सरळ करून घेते आणि इथे आपण बाहीचा उतार देऊयात 3.5 इंच. त्यानंतर बाही शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. इथे बाहीचा राऊंड टाकायचा आहे, जो काय असेल त्याचा निम्मा भाग. तर बघा, इथे 5 इंच हाफ राऊंड आहे. पूर्ण घेर आहे तो 10 होता, त्याचा निम्मा भाग टाकला मी. 5.5 इंच मार्जिन घेतलं. दोन्ही पॉईंट असे जोडून घेतले. केलेल्या मार्किंगप्रमाणे बाहीला कट करून घ्यायचं. आता बघा, पुढच्या मुंड्याचा आकार मी याचाही कट केलेला नाही, तो देखील मी मेन कपडा जोडते अगोदर. त्यानंतर दोन्हीचा एकत्र मुंडा कट करत असते, जेणेकरून आपल्याला अस्तर जोडताना गडबड होऊ नये म्हणून. अशा पद्धतीने बघा, बाहीची मी पुन्हा एकदा माप चेक केली, का तर मला वाटलं होतं थोडंसं कमी जास्त काही झालं आहे का, पण नाही झालेलं, व्यवस्थित आहे. कधीही जर आपलं कन्फ्युजन असेल ना तर मार्किंग केलेलं डबल मोजून बघायचं, त्यामुळे आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. आता बघा, इथे केलेल्या मार्किंगप्रमाणे मी सगळी बाही कट करून घेतलेली आहे. आता आपला बॅक झाला, बाही झाली, फ्रंट पण झालेला आहे. आता हे सगळे पार्ट मी मेन कपड्यावरती कट करणार आहे, पण कटिंगचा भाग मी ते दाखवलेला नाही. तर सगळे पार्ट ॲडजस्ट करून कट करायचे आहेत, तर ते मी कट करून घेते माझ्या पद्धतीने. तुम्हाला तुमच्या ब्लाऊज पीसवर कसे पार्ट ॲडजस्ट होत आहेत बघा आणि त्या पद्धतीने कट करून घ्या. फक्त मेन कपडा कटिंग करताना अर्धा इंच वाढवून कटिंग करायचा आणि त्या ब्लाऊज पीसवरची डिझाईन लक्षात घ्यायची, जेणेकरून डिझाईन आहे ती एकसारखी यावी. एकेरी डिझाईन असते बऱ्याच वेळेला, तर ते डिझाईन लक्षात ठेवून कटिंग करायचं आहे. बघा, सगळा जो गळा आहे ना, बाही, ते सगळे आपल्याला पलटी करून बनवायचे, कारण यामध्ये कुठलाही कॅनव्हास नाही आहे, पायपिंग नाही आहे, ऑलरेडी वर्क आहे. तर हे सगळे पार्ट आपल्याला पलटी करून बनवायचे आहेत गळ्याचं. काय करले बघा, इथे हे दोन्ही अस्तर आहेत ना, ते दोन्ही एकत्र घेतलेत मी. दोन्ही अस्तर आहेत हे अशा पद्धतीने. बघा, दोन्ही अस्तर एकत्र आहेत, त्याच्या खाली मेन कपडा आहे. कसं ठेवायचं बघा, हे दोन्ही एकत्र अस्तर आहेत. याच्या गळ्यावरती अगोदर मी टीप टाकून घेते, जेणेकरून ते हलणार नाही.
2 अस्तर आहेत, हे पॅडेड ब्लाऊज आहे म्हणून लक्षात घ्यायचे थोडंसं. हे 2 अस्तर मी एकत्र घेऊन इथे काय केलं, फक्त गळ्यावर शिलाई केलेली आहे. आता पुन्हा हे अस्तर मी मेन कपड्यावर ठेवते. ठेवताना व्यवस्थित सेट करून ठेवायचं आहे आणि बघा पलटी करून बनवायचे. तर खालचा जो कपडा आहे ना तो सरळ आहे, सरळ कपड्यावरती मी हे अस्तर ठेवलं. आता बरोबर त्या वर्कला चिटकून शिलाई येईल अशा पद्धतीने ते मी शिलाई करते. आणि शिलाई करण्यासाठी मी मशीनचा दाब बदललेला आहे, सिंगल दाब आहे तो, का तर शिलाई त्यांनी व्यवस्थित येते. थोडी जरी शिलाई त्या मणीवरती गेली किंवा वर्कवर गेली तर सुई मोडते, शिवाय शिलाई तर येतच नाही. तर त्याची काळजी घ्यायची आहे. असं हेवी वर्क असेल तर सिंगल दाबचा यूज करायचं. गळ्याचा आतला भाग कट केला. कट केल्यानंतर बघा मार्जिन जे ठेवलेलं असतं आपण त्याच्यावर कट द्यायचेत आणि अस्तर या बाजूकडे करायचं आणि अस्तरवरतीच दाब शिलाई द्यायची आहे. तर मी पूर्ण अस्तरवरती म्हणजे गळ्याच्या भागावरती ही दाब शिलाई देऊन घेते. व्यवस्थित छान आकारला पाहिजे आपला. आता बघा मी म्हटलं मगाशी ॲडजस्ट करून आपल्याला हा गळा बनवायचा आहे. तर बघा कापड अजिबात पुरलेलं नाही, एकतर वर्क व्यवस्थित केलेलं नव्हतं ते, त्यामुळं तिरका कपडा कट झालेला आहे. आणि गळ्याचा जो भाग आहे ना जो पसरट असतो आपला तो खूप जास्त त्यांनी डीप दिलेला आहे, तेवढा कस्टमरला नको आहे. तर मी अशा पद्धतीने याला ॲडजस्ट केलेलं आहे. बघा रेडीमेड जर पीस असेल त्याच्यावरती अशी डिझाईन असेल तर ती त्या पद्धतीने कधीच बनत नाही. कस्टमरच्या मापानुसार ब्लाऊज बनतात, तर त्यामध्ये ती डिझाईन ॲडजस्ट आपल्याला करायची असते. तर तशा पद्धतीने आपण करून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून ब्लाऊज पण आपला छान फिटिंगला बसावा, शिवाय ते वर्क पण त्यामध्ये यावं. आता काय करते मी, एक जे वरचं अस्तर आहे ना ते तसंच मोकळं सोडलेलं आहे, ते यामध्ये जॉईंट करत नाही. फक्त एकच अस्तर जे आहे ना ते मी मेन कपड्याला जॉईंट करते. एक अस्तर वरचं रिकामं ठेवायचं आहे, कारण आपण ते पॅडसाठी वापरणार आहे. बघा खाली मी जॉईंट देऊन घेतलेला आहे मेन कपड्याचा, कारण मला कपडा इथे कमी पडलेला होता म्हणून. पण तुम्ही असं करू नका, व्यवस्थित सरळ कपड्यावरती कटिंग करून घ्या. जर असं किचकट असेल तरच आपल्याला एवढं ॲडजस्टमेंट करावं लागतं. आणि तसं कस्टमरला सांगायचं सुद्धा की तुमचं जे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मॅच होत नाही आहे डिझाईनमध्ये, तर असं आम्हाला ॲडजस्ट करावं लागणार आहे, आम्ही करू का, तरच ब्लाऊज पुढे कट करायचा, अन्यथा करायचा नाही. तर इथे मी सगळं कस्टमरला अगोदर सांगितलं समजावून. अशा पद्धतीने वर्क आलेलं आहे, त्याच्यावरती हे पार्ट बसत नाहीत आणि ते मला कट करून अशा पद्धतीने सेट करावे लागतील. तर ते हो बोलल्यानंतरच मी हे काम करायला घेतलेलं आहे. बघा मी दुसरा पार्टसुद्धा असाच बनवते आहे. इथे दोन्ही अस्तर एकत्र आहेत आणि मेन कपड्याच्या सरळ बाजूकडे अस्तर ठेवून मी फक्त गळ्यावरती एक दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. फक्त 5 इंचाचं मार्जिन घेऊन ही गळ्यावरती शिलाई द्यायची आहे बघा. त्यानंतर अस्तर या बाजूकडे करायचं आणि वरून एक शिलाई देऊन घ्यायची. व्हिडिओ मोठा आहे पण सगळं काही डिटेलमध्ये दाखवलेलं आहे मी, तर पूर्ण बघा, जेणेकरून कुठलाही भाग तुमचा यामध्ये स्किप होणे, कारण खूप महत्त्वाचे पॉईंट असतात. तर पूर्ण ब्लाऊजचा व्हिडिओ पाहिला तरच लक्षात येतं की आपलं कुठे चुकतं ते. आता बघा मी अस्तर याचं जॉईंट करून घेते. याचं पण सेम तसंच जसं पहिला पार्ट केला ना त्याच पद्धतीने हा पण करायचा आहे. वरचं अस्तर रिकामं सोडायचं आणि एकच अस्तर आहे ते मेन कपड्यावरती जॉईंट करायचं आहे. मेन कपड्याचा जो काही एक्स्ट्राचा भाग आहे, जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून इथे काढायचा आहे अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे बघा, हे दोन्ही आपलं अस्तर जोडून झालं. वरचं अस्तर रिकामच आहे. अगोदर उंची वगैरे गळ्याची बघायची, एकदम परफेक्ट झालेला आहे गळ्याचा आकार मी केलेला, पण वर्क अशा पद्धतीने आहे त्यामुळे थोडंच ते वेगळं दिसते. आता मी काय केलं बघा, जे कटोरीचं अस्तर होतं ना त्या अस्तरला मी मेन कपडा जॉईंट करून घेतलेला आहे. कटोरीला फक्त एकच अस्तर जोडलेलं आहे, दुसरं अस्तर मी तसंच ठेवलं आहे बघा, ते तुम्हाला पुढे सांगते, कारण ते आपल्याला सेपरेट जोडायचं आहे. फक्त मी कटोरीच्या मेन कपड्यावरती अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून तेवढा भाग मी यामध्ये स्किप केलेला आहे. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी अस्तर कसं जॉईंट करायचं हे दाखवतच असते. नवीन असताल तर अगोदरचे व्हिडिओ बघा, खूप सारे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आता बघा मी काय केलं, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे कटोरी जॉईंट केलेली आहे आणि कमरेच्या बाजूकडून मी कटोरी जॉईंट केलेली आहे. मुंढ्याच्या बाजूकडे अर्धा इंच कमी जास्त होते अथवा होत पण नाही व्यवस्थित बसवली तर, पण झाली तरी घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे, कारण आपण मुंडा कट केलेला नाही आहे पुढचा. तर जेवढं काही कमी जास्त होईल तर ते कटिंगमध्ये ॲडजस्ट होतं, आकार पण होतो आणि शिवाय व्यवस्थित आपला ब्लाऊज पण होतं. बघा कमी जास्त झालेल्याचं काही फरक पडत नाही. मी दुसरी कटोरी इथे काय करते बघा, अस्तर जॉईंट करून घेते. तर जे आपण एक्स्ट्राचं अस्तर जोडतोय ना त्याचं जे शिलाईचं मार्जिन असेल ते आत गेलं पाहिजे अशा पद्धतीने सेट करून अस्तरला शिलाई करायची आहे कटोरीला. अजिबात कटोरीचा पार्ट खेचायचा नाही, कुठलाच नाही खेचायचा, कटोरी पण नाही आणि साईड पार्ट पण नाही. हलक्या हाताने
त्या आकाराप्रमाणे अस्तर कापड फिरवत शिलाई करायची, परफेक्ट बसतात. मी काय केलं बघा, 4.5 इंच 4 इंचावरती मार्किंग केलेलं आहे खालून, कारण याच्यावरती मला हा पॅड बसवायचा आहे. याला पण आपल्याला असं फोल्ड करून याच्यावरती अधिक चिन्हाचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे. याने सेंटर निघतो पॅडचा. बघा मी कशा पद्धतीने ठेवते. अस्तरवरती तुम्हाला हा जो पॅड आहे तो असा चपटा करून ठेवायचा आहे आणि खालून सेंटरपर्यंत पॅडच्या शिलाई करायची. जे आपलं मार्जिन आहे ना, बरोबर त्या मार्जिनवरतीच शिलाई आली पाहिजे, म्हणजे पॅड व्यवस्थित बसला जातो. शिवाय बघा आपण याला शिलाई करून बसवतो म्हणून पॅड हलण्याची अजिबात शक्यता नाही, छान व्यवस्थित बसला जातो, फिरत नाही. तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. पॅड बसवण्याच्या आणखीन खूप साऱ्या पद्धती आहेत. हातावर पण आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने बसवता येतो. भरपूर प्रॅक्टिस असेल तर अशा पद्धतीने मशीनवरतीही बसवता येतो, काहीही अवघड नाही आहे. बघा अशा पद्धतीने मी इथे पॅडवरती शिलाई करून घेतली, व्यवस्थित बसला आहे. आता जे आतलं सिंगल अस्तर जे आपण सुट्टं ठेवलेलं होतं ना पॅडसाठी, ते आपल्याला इथे जॉईंट करायचं आहे. तर व्यवस्थित जिथल्या तिथं सगळे पॉईंट आले पाहिजेत. कटोरी जॉईंट केलेलं जे मार्जिन आहे ना, ते बरोबर पहिल्या ह्याच्यावर आलं पाहिजे. अशा पद्धतीने अस्तर सेट करत सगळीकडे शिलाई करायची. मी दोन्ही बाजूकडचे तुम्हाला पॅड दाखवते. आता हे दाखवलेलं आहे, दुसरा पण बघा, नसेल समजलं तर. व्हिडिओ मोठा आहे पण स्किप करू नका. खूप साऱ्या याच्यामध्ये तुम्हाला टिप्स आहेत ज्या तुम्ही सगळ्या प्रकारच्या ब्लाऊजमध्ये वापरू शकता. अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे अगोदर अस्तर आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं बघा असे दोरे वगैरे निघाले असतील किंवा सारखेच निघत असतील तर असं कट करून घ्या, जेणेकरून शिलाई करताना मध्ये मध्ये अडचण होणार नाही. आता काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित पॅड बसलाय का नाही एकदा बघायचं आणि सेम याच पद्धतीने दुसरा पण बसवून घ्यायचा. दोन्ही झाल्यानंतर मग आपण याला कंबरपट्टी आणि हुकायपट्टी करायची. आता गळ्याचं तर आपण पलटी करून बनवलेला आहे गळा, त्याच्यामुळे त्याच्यात आपल्याला काही करावं लागणार नाही आहे, पायपिंग वगैरे एक्स्ट्रा. आता मी काय केलं बघा, दुसऱ्या पार्टची जी कटोरी आहे ती घेतली आणि साईड पार्ट सगळ्यात अगोदर जे मेन कपड्याचं आहे ना कटोरी, तीच इथे जॉईंट करून घेते. ती झाल्यानंतर अस्तरची जी आहे ती अस्तरच्या भागाला जॉईंट करून घ्यायची आहे. बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन व्यवस्थितरित्या कटोरी इथे जॉईंट करून घ्यायची. बघा सगळीकडे मार्जिन एकसारखंच ठेवायचं, कधीही कमी जास्त करायचं नाही. नसेल जमत एकसारखं मार्जिन ठेवायला तर त्यावेळी तुम्ही मार्किंग करून त्या मार्किंगवरून पण शिलाई करू शकता, जेणेकरून तुमचं मार्जिन एकसारखं सुटेल. तर बघा हळूहळू प्रॅक्टिस करत करत त्या गोष्टी होत असतात. तुम्ही नवीन असाल तर सांगते. अशा पद्धतीने बघा अस्तरची सेपरेट कटोरी पण मी इथे जोडून घेतली आणि त्या कटोरीचं मार्जिन आतमध्ये जाईल अशा पद्धतीने मी त्याला सेट करून घेतलेलं आहे. आता बघा इथे व्यवस्थित झालं अस्तर जॉईंट करून. आता आपण पॅडसाठी मार्किंग करायचे 4.5 वरती, कारण हा 15 इंच उंचीचा तयार ब्लाऊज आहे. म्हणून नॉर्मल असेल रेग्युलर 14 इंचाचा तर मात्र तुम्ही अर्धा इंच टक्स उंची कमी टाका, म्हणजे 4च टाका. आता इथे बघा मी काय केलं, अधिक मार्क करून घेतला आहे पॅडवरती, सेंटर निघला. आता एकदा बघितलं जे पॅड बसवते ते व्यवस्थित बसेल का, कारण चेक केल्याशिवाय कुठलंच काम करायचं नाही आपल्याला, कारण ते परत उसवून काढा, परत जॉईंट करा, त्याच्यामुळे कपडा पण खराब होतो आणि वेळही जातो. म्हणून सेट करून बघायचं व्यवस्थित झालंय का, त्यानंतर शिलाई करायची. व्यवस्थित झालं बघा. आता हे पॅड काय करायचे, फोल्ड करून पुन्हा सरळ करायचं. बऱ्याच जणांचे काय होतं, पॅड उलटे लागले जातात, कारण प्रॅक्टिस नसते, नवीन असतात. तर अशा पद्धतीने जर आपण चेक करून पार्ट बसवले तर आपलं काम चुकत नाही, कारण एकच काम डबल करायला कंटाळा येतो. त्याच्यामुळे काय होतं, मग शिलाईमधलं मन निघतं. बऱ्याच नवीन लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो. अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करत जर पार्टची शिलाई करत गेलो ना तर परफेक्ट ब्लाऊज होतो, अजिबात चुकत नाही. बघा मी सगळं अस्तरला इथे काय करते, आता शिलाई देऊन घेते आणि थोडं काही कमी जास्त अस्तर होतं थोडंसं असं, तर ते कट करून काढायचं. जास्त फरक नाही पडला पाहिजे, कारण सेम पार्ट आहेत आपले अस्तरचे. आता काय करायचं आहे, दोन्ही एकावर एक असे ठेवायचे आहेत. अगोदर पॅड लावायच्या आधी जर हे काम केलं असतं ना तरी पण चाललं असतं, पण बघा इथे मी पॅड बसवल्यानंतर करते. सगळ्यात अगोदर काय करते, ते मुंड्याचं कटिंग करून घेत आहे. पुढच्या अर्धा इंचापेक्षा जास्त खोली कट करायची नाही, फक्त अर्धा इंचाचा फरक असला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये बघा आकार व्यवस्थित झाला, शिवाय एक्स्ट्राचं जे काही झालं होतं ते पण निघालंय. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे दोन्हीचं मुंड्याचं कटिंग झालं, दोन्ही पार्ट मी समोरासमोर ठेवलेलं आहेत. त्याच्यानंतर हुक आणि आईपट्टी बसवायची आहे. सगळ्यात अगोदर इथे मी हुक पट्टी बसवते, अस्तरची पट्टी घेतलेली आहे याच्यासाठी मी. तर बघा इथे फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला हुक आणि आईपट्टी बसवायची आहे. इथे मार्जिन आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं नाही, कारण बघा आपण ज्यावेळेस ब्लाऊज कट केला त्यावेळी आपण
कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं नव्हतं हुक आणि आहीपट्टीचं. जर ठेवलं असेल तर तेवढं घ्या, पण शक्यतो मी तर नाही ठेवत, कारण विदाऊट मार्जिन ठेवता व्यवस्थित छान फिटिंग येतं. फक्त 5 इंचाचं मार्जिन घेऊनच आपल्याला हुक आणि आईपट्टी बसवायची आहे. हुकपट्टी बघा ब्लाऊजच्या सरळ बाजूकडून बसवायची आणि उलट्या बाजूकडे फोल्ड करायची असते. त्याच्या विरुद्ध असते आईपट्टी. त्याचं कसं असतं, उलट्या बाजूकडून बसवायची असते आणि सरळ भागाकडे फोल्ड करायची असते. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या हुक आणि आईपट्टी बसवताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमरच्या ब्लाऊजला हुकपट्टी कुठल्या बाजूकडे आहे बघायचं. बघा कोणाची डाव्या हातावर असते तर कोणाची उजव्या हातावर असते. तर ते प्रत्येकाच्या सोयीनुसार असतं. कोणाला डाव्या हातावर हुक लावायला येत नाहीत म्हणून ते उजव्या हातावर लावतात. जर मापाचा ब्लाऊज असेल तर बघायचं कुठल्या बाजूकडे आहे. नाहीतर काय होतं, ब्लाऊज पूर्ण करून दिला की मग म्हणतात की हुक उलट्या बाजूकडे लागले, मग ते आपल्याला परत काढून परत जॉईंट करावे लागतात. म्हणून चेक करूनच हुक आणि आईपट्टी बसवायची. असं फिक्स नाही ठेवायचं की डाव्या हातावरच हुक लावायचे आणि उजव्या हातालाच आईपट्टी करायची, तर तसं नसतं. आपल्या सोयीनुसार हुक आईपट्टी बसली जाते. बघा ही पट्टी पण मी अस्तरचीच केलेली आहे, जॉईंट करून घेतली. याला मध्यभागी पण एक शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही पट्ट्या एकदा झाल्या की एकावर एक असं मॅच करून ठेवायचं गळ्याच्या बाजूकडून, कारण गळा आपला तयार आहे. तिथे उंची परफेक्ट असली पाहिजे. खाली किती कमी जास्त होतंय बघायचं आणि तेवढा भाग आपल्याला कट करून काढायचा आहे. तर जास्त काही फरक नाही पडलेला, अगदी न कळत आहे तर तो मी कट करून घेते. पण चेक करायचे, बिना चेक करता आपल्याला कंबरपट्टी लावायची नाही. काय होतं मग चुकून थोडीशी एखादी पट्टी कमी जास्त झाली उंचीला की ते खूप खराब दिसतं. म्हणून चेक करूनच पट्टी बसवायची. दोन्हीची उंची मी चेक केली. आता इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी कंबरपट्टी बसवत आहे. त्यानंतर पट्टी आपल्याला पुढून फोल्ड करायची आहे आणि मग पूर्ण आतमध्ये. त्या अगोदर काय करते मी, एक दाब टीप देते आणि मग पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून घेते. बघा कंबरपट्टीला सगळीकडे म्हणजे पुढे आणि पाठीमागे येणार आहे पट्टी आपली ही एक्स्ट्रा लावलेली. तर त्याला काय करायचं, फक्त खाली किनारीला एक शिलाई द्यायची, अगदी किनारीला द्यायची जी दिसायला छान दिसते. आणि वरच्या बाजूकडे मात्र हात शिलाई करायची आहे. बरेच जण काय करतात, वरती पण शिलाई करतात पण ते दिसायला खूप खराब दिसतं. पण तुमच्या इथे ब्लाऊजचे शिलाईचे रेट कसे आहेत ना त्यानुसार तुम्ही काम करू शकता. अगदी शिलाई कमी असेल तर वरती तुम्ही काय करा, टिप मारा, कारण वेळ तेवढा जात नाही त्याला. जर जास्त शिलाई असेल, व्यवस्थित रेट देत असतील तर मात्र तुम्ही त्यावेळी ना तिथे हात शिलाई करून द्या, जेणेकरून ब्लाऊज तुमचा एकदम प्रोफेशनल दिसेल. आता काय करायचं आहे आपल्याला, ही पट्टी पण आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघा सेम याच पद्धतीने मी ही पट्टी पण बसवलेली आहे. फक्त लक्षात ठेवायचं म्हणजे उंची हुक आणि आईपट्टीची तेवढं एक सेम झालं की मग आपण कमरपट्टी बसवू शकतो. दोन्ही बाजूकडची आपली छान पट्टी बसवून झाली. आपला फ्रंट आता तयार झाला आहे. पटकन आपण याचा बॅक पण तयार करूया. त्याला पण गळा पलटी करून बनवायचा आहे. बघा मी अस्तरला आणि मेन कपड्याला सेंटर लाईन मार्क करून ठेवलेल्या आहेत, कारण आपण गळा आहे तो पलटी करून बनवतोय. तर त्याच्यासाठी कापड कसं ठेवायचं आहे बघा, मेन कपडा असा ठेवायचा आपल्याला, अस्तरवरती उलटा ठेवला आहे मी. बघा अस्तरवरती मेन कपडा असा उलटा ठेवलेला आहे. पण याला काय करायचं आहे, अस्तरची बाजू वर घेऊन शिलाई करायची, किंवा असं डायरेक्ट पण तुम्ही करू शकता. हां बघा मी अस्तर न वरती घेताच इथून शिलाई करते. काय केलेलं आहे, अस्तरवरती मेन कपडा उलटा ठेवला आहे. अस्तर या मेन कपड्याच्या खाली आहे, कारण हे वर्क मला दिसावं, व्यवस्थित शिलाई व्हावी याची. आता पाठीमागच्या गळ्यासाठी मी कुठलंही माप घेतलं नाही, उंचीचंही घेतलं नाही आणि गळा रुंदी पण घेतलेली नाही आहे. पण तुमचा जर ब्लाऊज इथे ह्याचा नसेल ना, वर्कचा नसेल, तर मात्र तुम्हाला मी इथे गळा रुंदी सांगते. जेवढी फ्रंटची ठेवली ना तेवढीच बॅकची ठेवा. 2.25 ठेवली असेल गळा रुंदी पुढची, तर पाठीमागची पण 2.25च ठेवून गळा कट करू शकता. आणि उंची तुम्ही आवडीप्रमाणे ठेवा, जेवढी तयार पाहिजे त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्या. आता याच्या गळा रुंदी बरोबर परफेक्ट होती, म्हणजे 2.5च होती आणि उंची जेवढी हवी तेवढी होती. म्हणून मी जसं आहे तसं त्याच्यावर अस्तर ठेवून काय केलं आहे, इथे गळा कट करून घेतलेला आहे शिलाई केल्यानंतर. अशा पद्धतीने मार्जिनवरती आपल्याला हे कट द्यायचे. कट दिल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे अस्तर या बाजूकडे करून शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा जे आतलं जे मार्जिन आहे ना ते अस्तरच्या खाली असायला पाहिजे, मेन आहे ते. त्यामुळेच अस्तर आतमध्ये आपलं व्यवस्थित फोल्ड होईल. गळा एकदम छान फिनिशिंगमध्ये तयार होणार आहे. बघा कशा पद्धतीने मी गळ्याच्या आकाराप्रमाणे पार्ट फिरवत पूर्ण मार्जिनवरती एक दाब शिलाई देऊन घेतली. आता वरून कुठलीही शिलाई द्यायची नाही आहे, कारण ऑलरेडी याचं वर्क आहे. बघा एकदम छान मस्त याचं आपलं तयार झालेलं आहे अस्तर आतमध्ये फोल्ड करून. आता काय करायचं, सगळीकडे शिलाई करायची. एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करून काढायचं आहे. व्यवस्थित सेट करायचं. बघा गळ्याच्या बाजूकडे पण लक्ष ठेवायचं आहे, कारण वरून आपण कुठलीही त्याला शिलाई एक्स्ट्राची केलेली नाही आहे, फक्त पलटी करून गळा घेतला आहे.
तुम्ही असं नसेल ना केलं तर मात्र वरून तुम्ही लेस वगैरे लावून सुद्धा हा गळा डिझाईन करू शकता किंवा वरून एक शिलाई देऊ शकता, जेणेकरून ते अस्तर फिरू नये. असं थोडंसं मागे पुढे होतं कारण वरती आपण त्याच्यावर फायनल शिलाई दिलेली नाही आहे आणि देता पण येणार नाही आहे कारण अगदी चिटकून याचं वर्क आहे गळ्याचं. बघा ब्लाऊज सिंपल आहे पण वर्कमुळं खूप जास्त वेळ गेलेला आहे हा, कारण व्यवस्थित त्याला सेट करण्यातच बराच वेळ जातो, कारण अस्तर पण व्यवस्थित त्याला बसलं पाहिजे. इथे आता ना पुढची शिलाई चालू न करता मी काय करणार आहे, सिंगल दाब बसवलेला आहे तोपर्यंतच बाहीला सुद्धा मी पलटी करून घेते आणि त्यानंतर मग मी याचा दाब चेंज करून आपण पुढचा पूर्ण ब्लाऊज कसा करायचा आहे ते बघूया. तर इथे बघा सगळीकडे मी अस्तरला शिलाई केली. आता याचा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो मी कट करून काढते. अशा पद्धतीने आपल्याला अस्तर जे आहे त्याचा एक्स्ट्रा कपडा हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटलेला आहे मला सांगा आणि खरंच उपयुक्त वाटला असेल व्हिडिओ तर कमेंट करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा, जेणेकरून असे जे नवीन शिकणारे असतात त्यांना खूप जास्त मदत होईल. बघा माझं सांगणं अगदी सोप्या पद्धतीने असतं, ते नवीन शिकणाऱ्यांसाठी पण समजतं आणि जे जुने आहेत ना त्यांनाही समजतं. खूप उपयुक्त ठरतात व्हिडिओ, कारण माझे जे हे ब्लाऊज असतात ते कस्टमरचे असतात आणि त्याच मापाचे त्यांच्याच कपड्यावरती मी हे व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करत असते. अशा पद्धतीने बघा इथे मी काय केलेलं आहे, मेन कपड्याच्या सरळ बाजूकडे अस्तरचा कपडा ठेवला आणि खाली याला शिलाई देऊन घेतलेली आहे. शिलाई देताना ही शिलाईसुद्धा मी सिंगल दाबणे दिलेली आहे आणि अगदी त्या वर्कला चिटकून शिलाई येईल अशा पद्धतीने दिलेली आहे. ती शिलाई झाल्यानंतर अस्तर या बाजूकडे करून मी एक दाब शिलाई दिली. आता पूर्ण अस्तर आतमध्ये फोल्ड करून काय करायचं आपल्याला, सगळीकडे शिलाई करायची आणि एक्स्ट्राचा कपडा जो काय आहे ना तो कट करून काढायचा आहे. अगोदर दोन्हीचं मी काय करते, खाली फक्त बॉटमला एक एक शिलाई देऊन घेते, जेणेकरून त्याचं दाब आहे तो मला चेंज करता येईल. कारण सिंगल दाबावरती बाकीचं जे शिलाई आहे ना ते व्यवस्थित येत नाही. असं एकेरी असेल डिझाईनच्या साईडने तरच ती शिलाई व्यवस्थित येते सिंगल दाबामध्ये, किंवा पायपिंग असेल तर येते. पण नॉर्मल शिलाईसाठी ना आपल्याला सिंगल दाब वापरून नाही चालत. तर मी काय केलं, जिथे जिथे गरज आहे सिंगल दाबाची तेवढी सगळी शिलाई करून साईडला ठेवते, म्हणजे माझा वेळही वाचेल. प्रत्येक टायमाला दाब काढणं आणि दुसरा लावणं शक्य नाही आहे. आता बघा मी ते बाहीच घेतलेली आहे, अगोदर बाही पूर्ण करून साईडला ठेवते. इथं काय करते मी, सगळीकडे अस्तरला शिलाई करून घेते आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे ना तो कट करून काढते. यानंतरचा तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडेल सांगा. 36 साईजसाठी डीपनेकसाठी ना बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या, तर आज तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. शिवाय पॅडेड पण आहे डीपनेकमध्ये फ्रंट हुकचा. भरपूर मी अपलोड केलेले आहेत पॅडेडमध्ये, पण ते जास्तीत जास्त बोटनेक आहेत आणि बॅक हुकचे आहेत डिझायनर पॅटर्न. हा आपला सिम्पल झाला डीपनेकमध्ये, फक्त वर्कचा ब्लाऊज आहे म्हणून मी शेअर केलेला आहे. कशा पद्धतीने असे ब्लाऊज जर आले तर स्टिच करायचे. आता बघा काय करायचं आहे आपल्याला, दोन्ही बाही तयार करून घ्यायच्या आणि एका बाहीला पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे ना तो मार्क करून घ्यायचा आहे आणि दोन्हींचा आकार एकत्र कटिंग करायचा. कसं करायचं बघा, दोन्हीचं जे मेन कापड आहे ना ते आत असायला पाहिजे, दोन्हीचं पण अस्तर बाहेर मेन कपडा आत, म्हणजे मेन वर्क आहे ते आत. आणि बघा इथे माप पण आपल्याला चेक करायचं आहे, उंची वगैरे बरोबर आहे का, आणि पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा. जिथे आकार कट केला तिथे सेफ असं मार्क करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला कळतं की कुठला बाजू जी आहे ना ती पुढची आहे. आता आपण बॅकला पूर्ण करूया. त्याचे टक्स राहिलेत, कंबरची पट्टी राहिलेली आहे, त्या अगोदर इथे मी टक्स देऊन घेते. 1/2 इंच रुंदी आणि 4 इंच ते 4.5 इंच उंची ठेवायची, कारण ब्लाऊजची उंची जास्त आहे. दोन्ही बाजूकडे टक्स सेम अंतरावरती येतील हे बघायचं. त्याच्यासाठी काय करायचं, साईड पार्ट बरोबर त्या सेंटरपर्यंत फोल्ड करायचं दोन्हीचा पण, जेणेकरून टक्स अगदी सेम अंतरावरती होतात आणि त्याचबरोबर एकदम सरळ रेषेमध्ये येतात. बघा इथे अजिबात आपला वेळ जात नाही, कुठे मोजायचं नाही काय नाही, सेंटरपर्यंत पार्ट फोल्ड करायचा साईडचा आणि काय करायचं आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची. कंबरपट्टी मी 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन बसवते. बघा फ्रंटची पट्टीसुद्धा आपण 1/2 इंच मार्जिन घेऊनच बसवलेली होती, तर बॅकची सुद्धा सेम अशीच बसवायची आहे. पूर्ण उंचीमध्ये आपण 1 इंचाचं मार्जिन ठेवलं आहे, ते बघा कंबरपट्टीला 1/2 इंच जातं आणि शोल्डर जॉईंट करण्यामध्ये 1/2 जातं. जेवढा ब्लाऊज तयार हवा आहे तेवढा तयार होतो. मार्जिन मात्र आपल्याला जेवढं ठेवले तेवढंच ॲड करायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्तही नाही आणि कमी पण नाही. बघा मी पट्टी आतमध्ये फोल्ड करून याच्या किनारीला एक शिलाई देऊन घेतलेली आहे. आपला बॅक छान तयार झाला, एकदम छान मस्त फिनिशिंगमध्ये, वाटत नाही की रेडीमेड ब्लाऊजचं हे केलं आहे.
बघा अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे, शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी दोन्ही पार्ट ठेवलेत एकावर. बघा त्याच्यावरती अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन येते मी, डबल शिलाई देऊन घेते आहे. गळ्याच्या बाजूकडून पार्ट आपल्याला मिळवून ठेवायचे आहेत, कारण बघा बाहीच्या बाजूकडे थोडंसं कमी जास्त होतं तर ते आपल्याला कट करता येतं. गळा आपला तयार आहे तर तिथे कुठलंही कटिंग करता येत नाही. म्हणून काय करायचं आहे, आपल्याला गळ्याच्या बाजूकडून पार्ट मिळवून ठेवायचा, बाहीच्या बाजूकडे कमी जास्त जे काय आहे ते कट करायचं. कट झाल्यानंतर दोन्हीची साईज सेम आहे का बघायचं पट्ट्यांची, कारण ती पण कमी जास्त होऊ शकते. म्हणून हे चेक करायचं आहे. एकावर एक ठेवून करा किंवा अशा पद्धतीने मोजून करा. अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला याची बाही जॉईंट करायची आहे. तर बघा इथे थोडासा जास्त झालेला आहे पट्टी, तर मी सेम करून घेते. जास्त पुढचा मुंडा कट होईल अशा पद्धतीने मार्क करायचं नाही किंवा कटिंगही करायचं नाही आहे. इकडे पण आपण हे व्यवस्थित करून घेऊयात. आता बघा मुंड्याच्या उंचीत सुद्धा चेक करायचं आहे. बाही बसवायच्या अगोदर इथे बऱ्याच जणांचा ब्लाऊज फसतो. मग काय होतं त्याच्यामध्ये जे बाहीतले जॉईंट असतात ना ते खालीवर होतात. ते हेच कारण आहे, ते चेक करत नाहीत. ते चेक करा, दोन्ही सेम असेल तरच बाही बसवा, अन्यथा बसवू नका. अगोदर चेक कट करून सेम करा आणि मग बाही बसवा. सेंटरपासून बाही बसवते बघा मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन. आणि बघा पुढचा जो मुंडा आहे ना तो बरोबर पुढच्या भागाकडेच येईल अशा पद्धतीने मी त्याला सेट केलेला आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन बाहीवर आपल्याला डबल शिलाई करायची. बाही थोडीशी जास्त होते, त्याचं पण कारण सांगते बघा. या अगोदरचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर त्यामध्ये मी काय करायचे, 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचे. पण आता कस्टमर जे सांगतात त्यांच्यासाठी ठेवते, जे सांगत नाहीत त्यांच्यासाठी नॉर्मल आपलं 1.5 ठेवते. तर मी 1.5 इंचाचंच मार्जिन ठेवून हा ब्लाऊज कट केला. फक्त काय झालेलं आहे ते थोडीशी बाही जास्त होते याच्यामध्ये, कारण 2 इंचाचं मार्जिनच्या ऐवजी 1.5 ठेवलेलं आहे, म्हणजे अर्धा इंचाचा फरक पडला इथे. तर तेवढं मात्र कापड आपलं राहतं बाहीचं, पण त्यांनी प्रॉब्लेम काहीही येत नाही. नाहीतर मग तुम्ही काय करायचं, 1.5 इंचाचं जर स्टिचिंग मार्जिन असेल तर तुम्ही जेवढा छातीचा चौथा भाग टाकला ना तेवढीच बाहीसाठी घडी टाकायची, परफेक्ट बसते. पण बऱ्याचदा काय होतं की बघा आपली जी बाही आहे ना ती पाठीमागच्या मुंड्यावरती परफेक्ट बसते आणि पुढच्या मुंड्यावरती कमी पडते. कमी का पडते, कारण पुढचा मुंडा आपण एक्स्ट्रा गोल आतमधून असा कट केलेला असतो, म्हणून तो राऊंड वाढतो आणि बाही कमी पडते. म्हणून थोडीशी जास्त झाली तर चालतं, पण कमी पडायला नको. कमी पडलं की त्याला जॉईंट द्यावे लागतात, त्यात वेळ जातो. म्हणून अर्धा इंचाचा इकडे तिकडे थोडासा फरक होतो. तर जेवढं जास्त होईल तेवढं क्रॉसमध्ये कटिंग करून काढायचं. बाकी बाही एकदम परफेक्ट बसते. बसवताना फक्त एकसारखं मार्जिन घेऊन आपल्याला बाही बसवायची आहे अर्धा इंचाचं. मी तुम्हाला दुसरी पण इथे जॉईंट करून दाखवते. बघा मी नेहमी सांगते, ज्यावेळी आपण बाही जोडतो, कटोरी जोडतो, त्यावेळी आपल्याला डबल शिलाई करायची आहे. सिंगल शिलाईवरती ब्लाऊज पूर्ण कधीही करायचा नाही. बघा दोन्ही बाजूकडची बाही झाली. आता आपल्याला कमरेचा सेंटर काढायचा आहे पाठीमागच्या, कारण ब्लाऊज आपण अगोदर सरळ बाजूकडून जॉईंट करणार आहे आणि मग आतमध्ये फिटिंग. आता बघा आयपट्टीची बाजू मी जॉईंट करते, तर मी काय केलं, जिथं मार्किंग केलेलं आहे तिथंपर्यंत आयपट्टी व्यवस्थित ठेवली. आयपट्टी आपली एक्स्ट्रा असते हे लक्षात ठेवा. आयपट्टी कुठल्याही भागामध्ये किंवा पार्टमध्ये मोजली जात नाही, तर ते व्यवस्थित सेट करायचं. आयपट्टी मार्किंगच्या पुढे गेली पाहिजे, ती एक्स्ट्रा आहे म्हणून. आणि इकडे आपल्याला बघायचं किती कमी जास्त होते कमरेमध्ये फक्त, कारण जेवढं कमरेमध्ये जास्त होईल जो पार्ट तेवढा आपल्याला असं तिरक्यामध्ये कटिंग करून काढायचं आहे. तर इथे जेवढं जास्त होतं, बाही पण थोडी जास्त होती, तर ते मी अशी क्रॉसमध्ये कट करून घेतलेली आहे. एकदा का ब्लाऊज आपला जोडून झाला तर त्याला उलटा करून आपण फिटिंग करणार आहे. बघा किती छान वर्कचा ब्लाऊज आहे. ज्यावेळी ब्लाऊज पीस पाहिला त्यावेळी वाटलं नव्हतं की एवढा छान हा ब्लाऊज बनेल, पण खूप अपेक्षापेक्षा छान बनला गेला. व्यवस्थित होतं. थोडंसं गळ्यामध्येच जरासा प्रॉब्लेम आला, पुढच्या गळ्यामध्ये, पाठीमागच्या अजिबात नाही आला. तर तिथलं वर्क जरा व्यवस्थित पाहिजे होतं आपल्याला, जेणेकरून तो जो प्लेन गॅप राहिलेला आहे ना तो राहिला नसता. अगदी गळ्याच्या आकाराप्रमाणे गळा झाला असता. गळा छोटा का होईना चाललं असतं तर तिथंही ॲडजस्ट केलं असतं. पण काय झालं, गळा हा खूप पसरट त्यांनी शेप बनवलेला आहे, एवढा पसरट नाही लागत. तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई इथे देऊन हे पूर्ण केलेलं आहे. आता मी याला उलटं करते आणि आतमध्ये एक शिलाई देते. बघा ब्लाऊज व्यवस्थित आपल्याला सेट करायचा आणि याच्या किनारीला दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई द्यायची आणि त्यानंतर फिटिंगचं माप आपल्याला मोजून टाकायचं आहे.
बघा थोडासा जास्त उंची असलेला हा ब्लाऊज आहे. बऱ्याच कस्टमर जवळ असा पद्धतीचा ब्लाऊज येत असेल तर घाबरायचं काही कारण नाही. ब्लाऊजची उंची वाढली म्हणून ब्लाऊज कधीही बिघडत नसतो. तर बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडे आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता आपण फिटिंगचा माप टाकू. कमरेचा चौथा भाग किती होता, तर माझ्या कमरेचा चौथा भाग होता 7.5 इंच. मी 7.5 इंचावर मार्क करते. पण इथे बघा जर आईपट्टी असेल तर आईपट्टी त्याच्यामध्ये धरू नका, ती सोडून तुम्ही माप टाका. हुकपट्टी आहे ती धरून माप टाकायचं आहे, आईपट्टी आहे ती आईपट्टी सोडून माप टाकायचं. छातीचा चौथा भाग किती होता, 9 इंच. तर 9 वरती आपण मार्क करू शकतो, कारण जर व्यवस्थित माप घेतलं असेल तर. नसेल घेतलं तर मग लुझिंग सहित टाका. तर आता सध्या तर मी ते लुझिंग सहित माप टाकलेलं आहे फिटिंगसाठी 9.5 इंच. कारण 9 इंच चौथा भाग होता, अर्धा इंच लुझिंग आपण ठेवलेलं होतं. अशा पद्धतीने बघा अगदी सरळ लाईनमध्ये आपलं फिटिंग होणार आहे. केलेल्या मार्किंगवरून एक शिलाई करायची आहे. त्याच्यानंतर त्याच्या साईडला आणखीन 2 ते 3 एक्स्ट्रा शिलाई करायच्या आहेत. तर बघा व्यवस्थित दोन्ही बाजूकडचं सेम फिटिंग आलेलं आहे आणि खूप कमी वेळेमध्ये मी तुमच्यासोबत हा वर्कचा ब्लाऊज कसा स्टिच करायचा शिवाय पॅडेड हे मी दाखवलेलं आहे. तर आजचा ब्लाऊज कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. छातीचा चौथा भाग किती टाकला मी, 9.5 इंच. बाहीचा घेर टाकला 5 इंच आणि कमरेचा चौथा भाग जो काही असेल त्याचा निम्मा तर 7.5 इंच. तीनही पॉईंट हे देखील असे एका लाईनमध्ये आलेले आहेत आणि अगदी परफेक्ट आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर बघा ब्लाऊज तर पूर्ण झाला. पाठीमागे मी याला नॉट करणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नॉट याला बनवू शकता. मेन फॅब्रिकचे पण बनवू शकता, नाहीतर रेडीमेड वापरले ना तरी पण चालेल. तर मी याला रेडीमेड नाही लावणार आहे. मी इथे बनवणार आहे तर तेच याला जॉईंट करेन. बाकीचा ब्लाऊज जो आहे तो कसा वाटला मला नक्की सांगा आणि यानंतरचा कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते पण सांगत चला. तर बघा खूप छान फिनिशिंगमध्ये आणि कमी वेळेत आपण हा ब्लाऊज तयार झालेला आहे. पूर्ण कटिंग शिलाई एकत्र दाखवली. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.